Hello friends, hello students. So I'm welcoming you in All in One Corner channel. सो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऑल इन वन कॉर्नर चॅनलमध्ये अगदी सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीची सायन्स अँड टेक्नॉलॉजीची लास्ट म्हणजेच टेस्ट नंबर 3 बघणार आहोत. तर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो क्लास 9th, सब्जेक्ट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मार्क्स इज 30 and this test is based on activity sheets 1 to 21 and the time allotted to this test is 1 hour. So instructions are there. There are 4 instructions. First, it is compulsory to solve all questions. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. Number 2, numbers in brackets at right indicate mark. जे ब्रॅकेट्स मध्ये आहे ते तुमचे मार्क दर्शवतात. नंबर 3, wherever necessary draw a neat and label diagram. जिथे आवश्यक आहे तिथे डायग्राम काढा. फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राईट ओनली ऑप्शन नंबर. MCQ साठी फक्त तुम्ही ऑप्शनचा नंबर लिहिला तरी चालेल. सो लेट्स गेट स्टार्ट. Our first question A is complete the correlation. First is amoeba has to protista and bacteria has to what? Number 2, compass has to magnetic needle and the doorbell has to what? So we have to find the correlation between these. In the first, amoeba and protista. So amoeba and protista, so bacteria will be Monera. Here is the protista and Monera in the kingdom. So amoeba is belongs to protista kingdom and bacteria is belongs to Monera kingdom. Second one is the compass is a magnetic needle and doorbell is a horseshoe magnet. So काय तर कंपास आणि मॅग्नेटिक नीडल आणि डोअरबेल हॉर्सशू मॅग्नेट हे तुमचं कोरिलेशन तुम्ही दाखवू शकता. तर हा झाला तुमचा क्वेश्चन 1A, कंप्लीट दी कोरिलेशन ऑफ 2 मार्क्स. In question 1 there is a B question. Look at the diagrams and identify the type of chemical bond present in the given molecule. Here this is question of 2 marks. Here is the 2 diagrams are given below. First is the H2 molecule and second is the NaCl molecule. So we have to identify the type of chemical bond present in this given molecule. So here is the first H2 molecule. We know that the chemical bond present in the H2 molecule is the covalent bond. So the first answer is covalent bond and it's in second figure there is NaCl molecule. So Na plus Cl minus, there is a sharing of the last cell electron. So here is the bond present in the NaCl molecule is that ionic bond. So the answer of this question is first one is covalent bond and the second is ionic bond. सो आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये ए आणि बी कंप्लीट केलेला आहे. नंतर आहे क्वेश्चन सेकंड, गिव सायंटिफिक रिझन, कारणे द्या आहे 4 मार्कांसाठी. तर त्यात तुम्हाला 2 क्वेश्चन्स आहे. फर्स्ट आहे ब्युटिफुल डिझाईन्स कॅन बी मेड युझिंग कॅलिडोस्कोप. तर कॅलिडोस्कोपपासून ब्युटिफुल डिझाईन का तयार होतात याची तुम्हाला रिझन द्यायची आहे फॉर 2 मार्क्स. तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर असे लिहू शकतात. कॅलिडोस्कोप इज अन ऑप्टिकल टॉय कन्सिस्टिंग ऑफ 2 मिरर्स ॲट अ पर्टिक्युलर अँगल. म्हणजेच काय, कॅलिडोस्कोप एक असे ऑप्टिकल फायबरने बनलेले असतात ज्यामध्ये 2 मिरर्स बसवलेले असतात ॲट अ पर्टिक्युलर अँगल. देर आर व्हेरियस डिफरंट इमेजेस आर फॉर्म इन द कॅलिडोस्कोप. यामध्ये खूप डिफरंट इमेजेस फॉर्म होतात कॅलिडोस्कोपमध्ये. तर या ज्या डिफरंट झालेल्या इमेजेस असतात ते काय करतात, धीज क्रिएट्स डिफरंट पॅटर्न्स, म्हणजे हे वेगवेगळे पॅटर्न्स बनवतात. दॅट डज नॉट रिपीटेड, म्हणजे हे जे इमेज तयार झालेले असतात ते वेगवेगळे इमेज वेगवेगळे पॅटर्न्स बनवतात. त्यात एकही पॅटर्न रिपीट झालेला नसतो. त्यामुळे आपण त्यापासून विविध डिझाईन्स बनवू शकतात. सो देअर फॉर ब्युटिफुल डिझाईन्स कॅन बी मेड फ्रॉम कॅलिडोस्कोप. After question 2, first we have completed. Then after question second, we should always cover our nose while sneezing. म्हणजे शिंकताना आपण नेहमी आपले नाक आणि तोंड झाकावे. तर याचे आपल्याला रिझन लिहायचे आहे फॉर 2 मार्क्स. सो आन्सर इज, मी 2 पॉईंट करून लिहिलेलं आहे. याचे आन्सर तुम्ही असेही लिहू शकतात किंवा तुम्ही तुमचे सेंटेन्ससुद्धा ॲड करू शकता. तर चला आपण वाचूया. फर्स्ट, When we cough and sneeze, those droplets go into the air. आपण शिंकतो किंवा खोकलतो तेव्हा जे
जे आपले तोंडातून ड्रॉपलेट्स निघतात ते एअरमध्ये स्प्रेड होतात. इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू cover mouth and nose so those droplets don't go into the air so they don't spread to other people. तर ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण शिंकताना किंवा खोकताना आपल्या तोंडावर रुमाल लावावा. कारण का तर ते जे आपल्या तोंडातून पडणारे ड्रॉपलेट्स आहे ते हार्मफुल पण असू शकतात. ते एअरमध्ये मिसळू नये म्हणून आपण आपल्या तोंडावर रुमाल लावावा, जेणेकरून इतर लोकांना त्याच्या किंवा आपण स्प्रेड होऊ नये किंवा त्याची लागण होऊ नये म्हणून आपण तोंडावर रुमाल बांधावा. नंतर पॉईंट 2, द जर्म्स इन युअर बॉडी आर नॉट प्रोपेल्ड इन टू द एअर ऑर अक्रॉस द रूम विच कुड मेक अदर सिक. याचा पण मिनिंग तोच आहे की तुमच्या शरीरातील जे जीवाणू किटाणू आहे ते दुसऱ्यांच्या शरीरामध्ये जाऊ नये यासाठी तुम्ही खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल लावावा. हे तुमचा क्वेश्चन 2 मधील 2 क्वेश्चन होते 4 मार्कांसाठी. त्यानंतर आहे क्वेश्चन 3, ऑब्झर्व दी फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर दी क्वेश्चन्स गिवन बिलो. ही जी डायग्राम दिलेली आहे ती तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे आणि आन्सर द्यायचे आहे 4 प्रश्नांची 4 मार्कांसाठी. तर ए प्रश्न आहे, विच गॅसेस ऑक्साईड्स आर गेटिंग मिक्स विथ दी एअर. गॅसेस ऑक्साईड असतात तर असे कोणते गॅसेस ऑक्साईड्स आहेत ते एअरमध्ये मिक्स्ड होतात. त्यानंतर क्वेश्चन बी आहे, विच ॲसिड विल बी फॉर्म इन द ॲसिड रेन. कोणकोणते ॲसिड रेनमध्ये फॉर्म होतात. सी आहे, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ ॲसिड रेन. ॲसिड रेनचे वातावरणात काय इफेक्ट्स आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. डी आहे, व्हॉट विल यू डू टू अवॉइड सच पोल्युशन. ॲसिड रेन किंवा अशा प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल हे तुम्हाला यात लिहायचे आहे. तर क्वेश्चन एचा आहे की कोणते गॅसेस ऑक्साईड्स आहे ते एअरमध्ये मिक्स होतात. तर त्याचं आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मी ए आणि बीचे आन्सर दोघांचे सोबत प्रेझेंट केलेले आहे. तर फर्स्ट आहे ऑक्साईड्स ऑफ सल्फर, कार्बन अँड नायट्रोजन. क्वेश्चन बी होता की ॲसिड रेनमध्ये कोणकोणते ॲसिड फॉर्म होतात. तर त्याचा आन्सर आहे सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रस अँड नायट्रिक ॲसिड. सो हे आन्सर आहे क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी. लेट्स मूव टुवर्ड्स द क्वेश्चन सी, एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन. ॲसिड रेनचे कोणकोणते इफेक्ट्स आहे ते आपल्याला लिहायचे आहे. तर तुम्ही खूप सारे इफेक्ट्स लिहू शकतात ॲसिड रेनचे. मी इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन ऑन प्लांट्स लिहिलेले आहेत. तर फर्स्ट आहे, डेड ऑर डाईंग ट्रीज आर अ कॉमन साईट इन एरियाज इफेक्टेड बाय ॲसिड रेन. म्हणजेच काय, झाडांची उष्णतेमुळे झाड कोरडे होतात आहे, मरत आहेत. हा एक कॉमन साईट आहे जो ॲसिड रेनमुळे इफेक्टेड आहे. त्यानंतर आहे ॲसिड रेन लिचेस ॲल्युमिनियम फ्रॉम दी सॉईल. म्हणजेच काय, ॲसिड रेन जे सॉईलमध्ये ॲल्युमिनियम असतं ते नाहीसे करतं. त्यानंतर आहे तिसरा, ॲसिड रेन अल्सो रिमूव्ज मिनरल्स अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल दॅट ट्रीज नीड्स टू ग्रो. जे झाडांना आवश्यक असे मिनरल्स आहेत, न्यूट्रियंट्स आहे ते ॲसिड रेनमुळे नाहीसे होतात. म्हणजेच काय, ॲसिड रेन सॉईलमधील मिनरल्स आणि न्यूट्रियंट्स रिमूव्ह करतात. फूड चेन इज अल्सो अफेक्टेड बाय ॲसिड रेन. जी फूड चेन असते वातावरणातील तीसुद्धा ॲसिड रेनमुळे अफेक्टेड होते. तर असे तुम्ही 4 इफेक्ट्स लिहू शकतात. मी प्लॅन्ट्सवरील इफेक्ट्स दिले, तुम्ही वातावरणातील कोणते इफेक्ट्स लिहू शकतात. त्यानंतर क्वेश्चन 3 मधील डी आहे, व्हॉट विल यू डू टू अवॉइड सच पोल्युशन. आपण बघितले की हे जे इफेक्ट्स होतात ॲसिड रेनचे ते कोणकोणते होतात. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन डी आहे की असे जे इफेक्ट्स आहे ज्यामुळे पोल्युशन होतं ते पोल्युशन रोखण्यासाठी तुम्ही काय काय करू शकतात, म्हणजे काय काय निर्बंध घालू शकतात. तर याचा आन्सर असं देऊ शकतात तुम्ही, अ ग्रेट वे टू रिड्यूस ॲसिड रेन इज टू प्रोड्यूस एनर्जी विदाऊट युजिंग फॉसिल फ्युएल्स. म्हणजे सर्वात मोठा मार्ग ॲसिड रेन रिड्यूस करण्याचा तर कोणता आहे की तुम्ही एनर्जी प्रोड्यूस करा विदाऊट युजिंग फॉसिल फ्युएल्स. इन्स्टेड पीपल कॅन यूज रिन्युएबल एनर्जी सोर्सेस सच ॲज सोलर अँड वाइंड पॉवर. तुम्ही जे फॉसिल फ्युएल्स एनर्जी असतात ते यूज करण्याच्याऐवजी तुम्ही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजेच कोणकोणती सोलर किंवा वाइंड एनर्जी यूज करू शकतात एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. Renewable energy sources help reduce acid rain because they produce much less pollution. म्हणजेच काय, जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतात ते जर तुम्ही यूज केलं तर ॲसिड रेन कमी होईल आणि ॲसिड रेन कमी झाला तर लेस पोल्युशन होईल. तर अशा प्रकारे तुम्ही पोल्युशन कसे रोखू शकतात याचे निर्बंध तुम्ही इथे
अशा प्रकारे लिहू शकतात. क्वेश्चन 5. द नेमिंग डन फॉर द गिवन डायग्राम इज रॉंग. आयडेंटिफाय द मिस्टेक अँड करेक्ट इट. 3 डायग्राम दिलेले आहेत, त्यांच्या खाली जे 3 नावं दिलेली आहेत ते चुकीचे आहे, ते आपल्याला ओळखायची आहे आणि जी करेक्ट नावं आहे ती आपल्याला द्यायची आहे. तर फर्स्ट डायग्राम आहे आयसोटोनिक, सेकंड हायपोटोनिक आणि तिसरी हायपरटोनिक. तर ते आपल्याला करेक्ट करायची आहे. तर करेक्ट नेम्स असे राहतील, फर्स्ट राहील हायपरटोनिक, सेकंड राहील आयसोटोनिक आणि थर्ड राहील हायपोटोनिक. तर हा सायन्स टेस्ट 3चा आपण भाग 1 करूया, कारण की व्हिडिओ लांब होईल, त्यामुळे आपण 2 भागामध्ये ही टेस्ट सोडवणार आहेत. पहिल्या भागात आपण क्वेश्चन 5पर्यंत सॉल्व केलेले आहेत. जर काही डाऊट असेल तर विचारून घ्या आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 6पासून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.